श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय नमस्कार. तर माझ्या चुलत भावाचं इकडं स्लॅब आहे आणि इकडं सगळ्या बहिणी आहेत आणि स्लॅब पडायला आहे म्हणून त्यामुळं मला पण बोलवलेलं होतं की पूजा करण्यासाठी. ते लेकीवानी पूजा करावं लागते म्हणून बायलेकीनं. तर मी गेले आणि सगळ्यांनी मस्त अशी छान पूजा करून घेतली. परत आणि आज सकाळचं जेवण काय होतं माहिती आहे का? तर मस्त अशी साबुदाण्याची खिचडी होती. कारण सांगू का, शनिवार म्हणलं तर मग विजयदादाचा शनिवार राहतोय आणि त्याच्या पप्पाचा पण राहतोय शनिवार. आणि दोघं उपास म्हणजे दादा काही उपास धरत नव्हता विजयदादा, पण आता 5-6 शनिवार झाले त्यानं पण धरायला लागलाय उपास. आणि हे सकाळची अशी सुंदर मस्त रांगोळी काढलेली होती मी. आणि इकडं देवपूजा पण खूप छान अशी मस्त करून घेतलेली होती. हे बघा, खूप छान अशी पूजा केलं ना घरात, कसं घर प्रसन्न राहतंय आणि खूप फ्रेश वातावरण राहतंय आणि मन कसं तृप्त होतंय आणि घर कसं भरभरून दिसतंय. त्यामुळं सकाळी खूप छान अशी पूजा करून घेतलं का पूर्ण दिवसभर फ्रेश वातावरण राहतंय. आणि आजची तर पूजा म्हणलं तर खूपच छान आणि मस्त झालेली आहे की भरून वाटायला लागले सगळं घर. आणि देवघर तर खूपच छान असं वाटायलंय. आता दोघांचे उपास म्हणल्यावर तर शाबूचे पापड तर करून घ्यावंच लागन आणि चिप्स पण करायचे मला. पण ते आणखीन विजयदादांनी बटाटे काय नाही आणून दिला. ज्यावेळेस बटाटे आणून देईन त्यावेळेस मी चिप्स आणि थोडेसे चकल्या पण करून घेणार आहे शाबूच्या. म्हणजे कसं दोघांचे उपास राहतात आणि त्याच्यातून माझा पण राहतोय उपास, पण माझा शनिवार काय नसतंय. आणि माझा मंगळवार परत गुरुवार हे दोन्ही पण उपास मी नक्की धरते. आणि गुरुवार तर स्वामींचा राहतोय आणि खूप मला आवडते की गुरुवार धरायचा. आणि मंगळवार तर मी धरतच राहते. तुळजापूरच्या आईचे राहतात आणि हे माझे 2 उपास कंटिन्यू राहतात. आणि मोठी एकादश राहते. परत ऊन तर एवढं लागायले आणि मला तर पूजाला गेल्यामुळं का भरपूर उशीर झालेला होता. आणि इकडं पापड मी उन्हातच घालत होते आणि पूजाला गेले, परत यायला उशीर झाला आणि पापड घालायला ऊन झालं आणि भरपूर ऊन झाले. आणि आता तर माझी ही पहिली सुरुवात आहे पापड बनवायची. आणि हे शाबूचे पापड आहेत आणि मी ते कसं बनवले तुम्हाला सांगते. तर मी पहिलं रात्री काय केले, शाबू भिजू घातले आणि त्या दोघांना पण शाबू भिजू घातलेला होता मी खिचडीसाठी, त्यांचे शनिवार होते म्हणून. आणि मला पण त्यातच माझे पण 2 गिलास शाबू टाकले. मग ते शाबू भिजल्यानंतर मी सकाळी काढले शाबू आणि ते मिक्सरला गरम पाणी करून घेतले. मग मिक्सरला वाटून घेतले शाबू आणि थोडंसं लाल मिरच्या होत्या ते वाटून टाकले त्यामध्ये. आणि मीठच टाकले बरं मी, पण मीठ जे होतं ते डब्बा मी त्याच्यात वापरलेलं पण नव्हतं, असं फुल भरून ठेवलेलं होतं आणि ते मी उपासाला वापरले. तर शिंदी लोण काही इथं मिळत नाही आमच्या गावाला, तरी पण मी खिचडीमध्ये शिंदी लोणच टाकलेलं आहे. थोडीशी पुडी होती आणलेली बारकी. मग एवढ्या पापडाला ते पुडी काही पुरत नव्हती म्हणून अख्खा मिठाचा पुडा वापरायचा. शाबूचे पापड करता त्यावेळेस अख्खा पुडा आणूनच वापरायचा, घरातला नाही वापरायचं मीठ. तर इकडं शाबूची खिचडी केलेली होती. शिगडी एवढी खराब आणि घाण झालेलं होतं किचन माझं, खूप घाण झालेलं होतं. हे मस्त छान असं मी साफसफाई करून घेतली, पुसून घेतले पूर्ण किचन. आणि बघा आता किती स्वच्छ आणि निर्मळ दिसायला लागले. आणि घाण म्हणलं तर नाही ठेवा वाटत. आणि इकडं आपले पापड पण चांगले असं सुकले होते, तेवढे काही सुकले नव्हते, थोडे थोडे होतेच वल्ले. आणि इकडं पापड जर म्हणलं तर कणी भांड्याचा रेडा एवढा पडतोय म्हणता, ते करणं थोडं खाणं थोडं, पण भांडेच भरपूर पडतात. तर भांडे पण मी इकडं बघा चकचक असं घासून घेतले. म्हणलं आता आपल्याला रात्र तर झाली आहेच, तर दोघांचे बी उपास होते म्हणल्यावर चला मग आता स्वयंपाक करून घेऊ म्हणले. तर इकडं घट्ट वाणाचं
मी वरण करून घेतले आणि मस्त अशा छान चपात्या करून घेतली. हे बघा, गरम गरम मस्त चपात्या करून घेतली. आणि मी तर काय नाही जेवणार आणि तिकडं जेवायला सांगितलेलं आहे सगळ्याला, पण तिथं भात वरण आणि खीर केलेली आहे. मग ह्या दोघांचे उपास होते. म्हणलं ह्यांना काय आता ते पोट नाही भरत तिकडं उपास दिवसभर आणि काम करून आल्यावर, तर म्हणून मी त्यांच्यासाठी थोडीशी भाजी आणि वरण आणि थोडी डाळ घातलेली आहे आणि कांदा पात मी करणार आहे. आणि इकडं गरम गरम चपात्या व्हायला लागल्या आता. आणि कसं माहीत आहे का, बाहेर जरी जेवायला सांगितलं तरी भात वरणानं काय पोट नाही भरत. आणि थोडी खीर पण केलेली होती तिकडं, तर मी इकडं छान ते हे काय म्हणतात कांदा पात होती ना ते, आणि ते भिजलेलं कण्णेर होतं ते टाकून मस्त अशी छान सुक्की भाजी करून घेतली. टमाटर लसूण ते टाकून एवढं छान झाली होती बघा. हे भाजी खूपच छान झाली ती सुक्की भाजी. आणि ते थोडंसं वरणाचं पाणी होतं ते टाकले त्याच्यामध्ये, म्हणजे कढईतलं वरण काढलेलं होतं आणि ते थोडंसं खंगाळून घेतलेलं होतं. सगळं तेल होतं बाजूला. म्हणलं आता आपण वरण काढावं आणि त्याच्यातच भाजी करून घेऊ. तर मी वरण काढून त्यात भाजी करून घेतलेली होती. आणि इकडं तर आपल्या चपात्या खूप छान अशा मस्त झालेल्या होत्या. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबर करा आणि असंच मस्त गावाकडचे छान छान व्हिडिओ बघत राहावा. आणि नक्की कमेंटमध्ये सांगा माझा आजचा स्वयंपाक आणि माझी आजची रुटीन कशी झाली काय नाही, नक्की कमेंट करा आणि छान कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईबर करून घ्या. बाय.